तिवसा तालुक्यातील राजकारण आता पूर्णपणे उलटपालट होण्याच्या मार्गावर आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांना सरळ आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे। 23 नोव्हेंबरची महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक तिवसाचे राजकीय वातावरण चांगलेच तापवणार आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। तिवसा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसच्या विकासातील अपयशावर तसेच मागील वर्षभरातील भाजपच्या वादग्रस्त निर्णयांवर मतदार नाराज असल्याचे चित्र आहे। या असंतोषाला पर्याय म्हणून तिसरी आघाडी नावाचे मोठे राजकीय समीकरण आकार घेत आहे। यासाठी 23 नोव्हेंबर रोजी स्थानिक विश्रामगृहात सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे भाई भूषण यावले यांनी ही माहिती दिली आहे। या आघाडीत विविध विचारसरणीचे प्रमुख पक्ष, गट आणि संघटना एकत्र येण्याची तयारी दाखवत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, प्रहार संघटना, राष्ट्रवादी अजित पवार गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत तिसऱ्या आघाडीची रचना, संयुक्त कार्यक्रम पत्रिका, निवडणूक रणनीती आणि संभाव्य उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। भाई भूषण यावले यांनी सांगितले की तिसरी आघाडी ही काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना कडवे आव्हान देणारी शक्ती ठरणार असून तालुक्याच्या विकासासाठी हा राजकीय पर्याय अत्यंत महत्त्वाचा ठरेल। 23 नोव्हेंबरची ही बैठक दिवसाच्या राजकीय इतिहासातील निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी निवडणुकांमध्ये नवे समीकरण उभे राहण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे।